स्टार ऑफ द इयर अवॉर्ड तो प्रदान करण्यापूर्वी त्याची एक एवी एक माहितीपट या निमित्तानं प्रसारित होतो आहे. सन्माननीय डॉक्टर कैलास जवादे सर हे नवी मुंबईतील डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शल्यचिकित्सा विभागात हिपॅटोबिलियरी सर्जरी आणि प्रत्यारोपण शल्यचिकित्सा विभागाचे प्रमुख आहेत. पनवेल येथील डॉक्टर्स गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे ते कार्यरत असून महाराष्ट्र शासनाच्या राज्य सल्लागार समितीवर सदस्य आहेत. सर, आपण औरंगाबाद वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय पदवी संपादन केल्यानंतर अवयव प्रत्यारोपण या क्षेत्रातील अत्याधुनिक प्रशिक्षण कोरिया व तैवान या देशातील प्रतिष्ठित संस्थांमधून घेतले. दिल्लीतील अपोलो रुग्णालय, चेन्नईतील चेट्टीनाड रुग्णालय तसेच मुंबईतील केएम रुग्णालयात काम केले आहे. प्रत्यारोपण क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधून आपण अनेक संशोधन अहवाल सादर केले आहेत. मुंबईतील दोस्त, धन्वंतरीज ऑर्गनायझेशन फॉर सोशिओ हेल्थ ट्रान्सफॉर्मेशन या सामाजिक संस्थेचे आपण संस्थापक आहात. ही संस्था आरोग्य सेवा, पर्यावरण संरक्षण, सामाजिक आणि अर्थशास्त्रीय उन्नती, महिला सक्षमीकरण, जागतिक शांतता यावर अनेक वर्ष सक्रिय कार्यरत आहे. तसेच गेली 15 वर्षे पंढरपूर वारीमध्ये पथनाट्ये, भारूड, लोकगीते, चित्रप्रदर्शन, माहितीपत्रकांच्या माध्यमातून अवयवदानाबद्दल आपण हजारो वारकऱ्यांना प्रबोधन करीत आहात. आपण ZTCC मुंबई अखिल भारतीय भावसार क्षत्रिय महासभा समाज जीवनगौरव पुरस्कार, महाराणी ताराबाई समाजरत्न पुरस्कार, रिसर्च विभूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहात. इंडियन असोसिएशन ऑफ गॅस्ट्रोइंटेस्टायनल एंडोसर्जन्स, इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन, इंडियन असोसिएशन ऑफ पॅरेंटल अँड एंट्रल न्यूट्रिशन अशा अनेक ऑर्गनायझेशनचे आपण आजीव सदस्य आहात. अवयव प्रत्यारोपण, अवयवदान चळवळीचे आपण प्रणेते आहात. आपल्या वैद्यकीय, सामाजिक, सांस्कृतिक व संत साहित्यिक कार्याप्रती असलेला गाढा अभ्यास, व्यासंग, अनुभव, निष्ठा, संयम, समयसूचकता, प्रामाणिकपणा यामुळे ह्या कार्यास जगात व वैद्यकीय विश्वात उच्च स्थान प्राप्त झाले आहे. आपले अत्यंत नम्र व रुजू व्यक्तिमत्व रुग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे आहे. अनेक रुग्णांचे नातेवाईक, समाज, वैद्यकीय क्षेत्र आपला नेहमी ऋणी आहे. आपल्या हातून अनेक वर्ष अवयव प्रत्यारोपण, अवयवदानाचे व विद्यार्थी घडविण्याचे उदात्त कार्य घडत राहू. आपल्या भविष्यातील वाटचालीस अनेक शुभेच्छा. एकीकडे डिमांड खूप जास्त आहे, सप्लाय खूप कमी आहे. ऑर्गन्स अवेलेबल नाही आहेत. ऑर्गन्स अवेलेबिलिटी हा खूप मोठा इश्यू आहे आणि त्यासाठीच मग अवयवदान जनजागृती करणं ही फार मोठी गरज आहे. ऐसे करावे दान जे मुक्तीचे साधन, असं जे ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे, तर ते मुक्तीचं दान कुठलं आहे, तर हे अवयवदान आहे. मग असं जेव्हा त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत होता तेव्हा हे काम वाढत गेलं. डी.वाय. पाटील विद्यापीठामध्ये आम्हाला जेव्हा मी जॉईन झालो तेव्हा त्या ठिकाणी काही कोर्सेस डेव्हलप करण्याबद्दल सांगण्यात आलं होतं आणि मग माझी बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की अवयवदानाशी निगडीत ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन हा अगदीच छोटासा कोर्स असतो. त्यात त्याला पूर्ण माहिती नसते, तर कंप्लीट सोशल सायन्सेस, ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेशन, थोडंसं क्लिनिकल नॉलेज आणि मॅनेजमेंटचं नॉलेज असं एकत्र करून आम्ही BSc HST हा एक 4 वर्षाचा कोर्स डी.वाय. पाटील विद्यापीठामध्ये आम्ही चालू केलेला आहे. पण जे गुजरात मॉडेल जे आपण बघतो ट्रान्सप्लांटच्या बाबतीत, IKDRC नावाची इन्स्टिट्यूट आहे आणि या इन्स्टिट्यूटमध्ये पूर्णपणे निःशुल्क पद्धतीनं किडनी आणि लिव्हर दोन्ही ट्रान्सप्लांट केली जातात. महाराष्ट्रामध्ये अशी एखादी संस्था उपलब्ध, अशी संस्था स्थापन करणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी दोस्त मुंबई या संस्थेच्या माध्यमातून शासनासोबत पाठपुरावा करणं चालू आहे. त्या दृष्टीनं दोस्त मुंबईला शासनानं परवानगी दिलेली आहे. आपल्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्या हेतू प्रभात चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिनांक 7 डिसेंबर 2025 रोजी नवी मुंबई येथे स्टार ऑफ द इयर हा सन्मान
कृतज्ञतापूर्वक प्रदान करीत आहोत. हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी मी व्यासपीठावरील मान्यवर अतिथींप्रमाणेच सन्माननीय दशरथजी भगत, सन्माननीय डॉक्टर हनुमंत पाटील, सन्माननीय डॉक्टर आर.एन. पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपणही कृपया या निमित्तानं मंचावर यावं. संस्थेचे महत्वाचे पदाधिकारी सन्माननीय डॉक्टर जवादे सर म्हणतात की हा माझा एकट्याचा सन्मान नाही तर तो माझ्या सहकाऱ्यांचा एकत्रित सन्मान आहे. ही सांघिक भूमिका देखील अतिशय मनपूर्वक ते जपतात. सेवाभाव विवृत्ती जपतानाच आपल्या सहकाऱ्यांसह हा पुरस्कार स्वीकारावा अशी इच्छा त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनाही विनंती करतो की कृपया आपण मंचावर यावं. आज कृतज्ञता पुरस्कार 2025 मधला स्टार ऑफ द इयर अवॉर्ड प्रदान होतो आहे दोस्त मुंबई संस्थेचे संस्थापक डॉक्टर कैलास जवादे यांना. त्यांच्या संस्थेचं नाव सुद्धा दोस्त आहे, त्यामुळे हे सगळे आपले दोस्त आहेत अवयवदानाचे असं आपण समजूया. ही जी मैत्री आहे, ही दोस्ती आहे ती अधिक घट्ट करूया. दोन मित्र देखील तिथे बसलेले आहेत कवितेचे आमचे, लाड आणि वैभव वराडी, त्यामुळे हा दोस्तीयाना आहे सगळा. तर दोस्त मुंबई संस्थेचे संस्थापक डॉक्टर कैलास जवादे सरांना आजचा हा स्टार ऑफ द इयर अवॉर्ड प्रदान होतो आहे. निश्चितच आपल्या सर्वांच्या सहयोगानं प्रभात ट्रस्ट विविध उपक्रमांच्या माध्यमातून अशा प्रकारे समाजात अतिशय योगदान देणाऱ्या, सामाजिक योगदान देणाऱ्या अतिथी मान्यवरांना सन्मानित करत असतं. आणि कोरिया, तैवान सारख्या देशातल्या प्रतिष्ठित संस्थांमधून ज्यांनी शिक्षण घेऊन त्याचा उपयोग इथल्या सामाजिक क्षेत्रामध्ये सर्वसामान्य माणसाला त्यांचा उपयोग होतो आहे, हे निश्चितच अतिशय महत्वाचं आहे. आणि महत्वाचं म्हणजे संत साहित्याचा अभ्यास सुद्धा त्यांचा दांडगा आहे. आणि संत साहित्यातली जी देण्याची भावना आहे, दातृत्व आहे, ते सुद्धा त्यांच्या वृत्तीत मनपूर्वक उतरलेलं आहे. म्हणूनच पुन्हा एकदा डॉक्टर कैलास जवादे सरांसाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करूया.